कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणनान्त्वा गणपति गंग हवामहे, प्रियनात्वा प्रियपति गंग हवामहे, निधिनात्वा निधिपति गंग हवामहे, वसोमम अहम जामि त्वम जामि गणपतम्। बरं झालं एकदाच या पारूच्या लग्नाची तयारी सुरू झाली। आता लवकरात लवकर ही इथून निघून जाईल, कळतंय ना? पारू, ही आपल्या घराण्याची पारंपरिक मूर्ती आहे। हिची पूजा करायचीच। ह्या गणेश पूजनामुळे तुझ्या लग्नाचा मुहूर्त झालेला आहे। ही मूर्ती आता पेटीत ठेवायची, प्रार्थना करायची की माझं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे। आपल्या घराण्याची जुनी रीत आहे, आणि एकदा का तुझं लग्न पार पडलं ना की त्यानंतरच ही मूर्ती त्याच्यातनं काढली जाणार। बाप्पा, तुझ्यापासनं काही लपून राहिलंय का? तुला समजा माहित आहे, आता तूच मला या धर्मसंकटातनं बाहेर काढशील। आईला मॅडम, पारूच्या लग्नाचं गणेश पूजन तुमच्या साक्षीनं झालं, लय भारी वाटतंय। मारुती, अरे पारू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे। तिच्या लग्नासाठी आज तू तुला हवं ते मागू शकतोस। मारुती, माग, काय हवंय तुला? हे भिकारडे काहीतरी भारी वस्तू मागणार बघ। एखादी वस्तू नाही, मला तर वाटतं हे किर्लोस्करांकडूनच पूर्ण लग्नाचा खर्च करून मिळाला। माझ्या गरीबाचं एकच मागणं आहे की पारू माझी एकुलती एक मुलगी, तिची पाठवणी माझ्या दारातूनच करायची। माझ्या पारूचं लग्न माझ्या आई पती परमानं आणि मला झेपेल तसंच करू द्यावं। मारुती, काय झालंय? कोणी काही बोललंय का तुला? काय मारुती, मागून मागून काय मागितलंस? हे काही अडचण आहे का? हो नाही हो, तुम्ही दोघं माझ्या पाठीशी असल्यानंतर अडचण माझ्या जवळ तरी येईल का? परंतु काय आहे, पारूचं लग्न आपल्या दारातच व्हावं अशी पारूच्या आईची इच्छा होती। आणि तसंही प्रत्येक बापाचा स्वाभिमान असतो ना पोरगी,
तसं माझ्या पारूचं लग्न माझ्या आई पतीप्रमाणे करू द्यावं एवढंच. मी समजू शकते. तुझ्या मुलीचं लग्न तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल, पण काहीही गरज लागली, काहीही मदत लागली तर आमच्याकडे मागायला संकोच करू नकोस. वय वय वय. चला आईला, आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचंय, उशीर होईल. हो. पारू, मी आणि श्रीकांत कुलदेवतेच्या दर्शनाला चाललोय. आम्ही दोघं परत येईपर्यंत आदित्य तुझी जबाबदारी, त्याची काळजी घेशील ना? वय घेईन. ठीक आहे. आदित्य सर, काय पारू, तुला काय आता वेगळं सांगू का? मला काही नको आहे, प्लीज जा इथून. अहो पण मी काही द्यायला आलेच नाही. मग हे काय? ते मला तुमच्याकडं काहीतरी मागायचं आहे, देणार का? अच्छा, काय हवं? माझी एवढीच इच्छा आहे की हे औषध तुम्ही घ्यावं. अगं तू आत्ताच म्हणालीस ना की काहीतरी मागायला आली आहे, मग काय देतेस? हा बरोबर आहे तुमचं, म्हणजे माझं एवढंच मागणं आहे की हे औषध तुम्ही घ्यावं, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही ऑफिसला जायला लागाल. वा वा वा, छान आहे, हुशार आहेस तू. म्हणजे तुझी इच्छा सांगून मला हे औषध प्यायला लावतेस. मग आहेच मी हुशार. पण मला एक सांगा, तुम्हाला एवढं चिडायला झाले तरी काय? अरे पण तिथे सर हे तर घ्या. चालता येतंय मला, दिसतंय ना? आता प्या. पारू, तुला तुला कधी कोणी एका खोलीत असं बंद करून ठेवलंय का बराच वेळ? माझं ना अगदी तसंच झालंय, असं गुदमरल्यासारखं वाटतंय, असं कोणीतरी कोंडून ठेवल्यासारखं वाटतंय. आदित्य सर, लवकर बरं व्हायचं असेल तर आराम करणं गरजेचं आहे. अरे हो, पण किती वेळ? मला नाही आहे सवय असं कोंडून राहायची. पारू, मी काहीतरी मागू का ग तुझ्याकडे? माझ्याकडं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.